हर हर महादेव। आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठानकडून आपण जे श्रावण महिन्यामधील स्वच्छता अभियान राबवला होता, जेणेकरून आपण पहिल्या रविवारी श्री कंकलेश्वर महादेव मंदिराची स्वच्छता केली। दुसऱ्या रविवारी आपण श्री कमलेश्वर महादेव मंदिराची स्वच्छता करून 12 पुनर्जीवित करण्यात यशस्वी राहिलो। तिसऱ्या रविवारी आपण पापनेश्वर मंदिर येथील 12 स्वच्छता उपक्रम राबवून मंदिराची स्वच्छता करून परिसरातील स्वच्छता उपक्रम राबवला। आणि जे चौथा रविवार होता, जे आता आपण केला आहे, देवत खंडेश्वरी माता मंदिर जवळील रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे, तिथल्या ऐतिहासिक 12 कुंडाची साफसफाई करून आपण एक चांगला संदेश समाजामध्ये दिला आहे। 12 समितीचे अध्यक्ष रोहन भैया काळे हे जे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राचे 12 समिती संरक्षण करण्याचं काम करत आहे, त्यांनी सुद्धा आपल्या कार्याची दखल घेतली आहे आणि त्यांच्या आपल्या कार्याची दखल घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात आपला व्हिडिओ बघितला जात आहे आणि प्रशंसा केली जात आहे। आणि आनंदाची गोष्ट त्याहून जास्त ही गोष्ट होते की आपल्या येथील 12 ऐतिहासिक मंदिर असेल, 12 असेल, लक्ष देत नव्हते। आपले ऐतिहासिक 12ची कोणी पाहणी करत नव्हते, त्यांच्या संरक्षणाचं कार्य करत नव्हते। तर आपण एक आपल्या प्रतिष्ठानमार्फत एक चांगला संदेश जाणार आहे की आपण जेवढे 12 साफ केलेले आहेत, ह्याची पुरातत्व खात्याकडं किंवा महाराष्ट्र 12 समितीकडे ह्याची नोंद नव्हती, ते आपल्या प्रतिष्ठानमार्फत आपण जितके बी 12 आतापर्यंत स्वच्छता केली आहे त्याची मॅपिंग होणार आहे। सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की काही वर्षात ज्या आपण 12 स्वच्छ केले आहेत त्याचा पुनर्जीवित करण्याचं काम, त्यांच्या ते स्ट्रक्चरचं काम हे लवकरच चालू प्रमाणात होणार आहे। आणि बरेच आपले बीड जिल्ह्यामधील गेवराई तालुका असेल, निकनूर तालुका असेल, या बरेच गावातून आपल्याला फोन येत आहेत की त्यांनाही आपल्यासोबत जोडून कार्य करायचं आहे। तर लवकरच आपण अख्ख्या बीड जिल्ह्यात मंदिर स्वच्छता अभियान राबवणार आहोत आणि बरेच जण जुळत सुद्धा आहेत। कारण जुळण्याचं रिझन एकच आहे की एकटा माणूस करू शकत नाही, पण 100% ग्रुप वर्क करू शकतो। पण काही कार्य करतोय असं बघून बरेच जण प्रभावी झालेत आणि त्यांनाही आपल्या संस्कृतीबद्दल आदर निर्माण झाला आणि तेही आपल्या संस्कृती जपण्याचं काम करत आहे। पुढील पिढीसाठी आपल्या संस्कृतीबद्दल आवड निर्माण करण्याचं काम आपले आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान करत आहे। 100 पेक्षाही उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत आणि असेच काही कार्य जे समाजा हेतू, आपल्या राष्ट्राच्या हेतू उपक्रमाची गरज पडेल त्यासाठी आपला प्रतिष्ठान एक निष्ठपणे उभा राहील। हर हर महादेव। कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। हर हर महादेव। आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठानकडून आपण जे श्रावण महिन्यामधील स्वच्छता अभियान राबवला होता, जेणेकरून आपण पहिल्या रविवारी श्री कंकलेश्वर महादेव मंदिराची स्वच्छता केली। दुसऱ्या रविवारी आपण श्री कमलेश्वर महादेव मंदिराची स्वच्छता करून 12 पुनर्जीवित करण्यात यशस्वी राहिलो। तिसऱ्या रविवारी आपण पापनेश्वर मंदिर येथील 12